लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्यातील मातब्बर ओबीसीचे नेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी 17 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आउट आणि धनंजय मुंडे असं पण कोण पक्षाचे नेते म्हणतात आम्हाला माहिती नाही, कोण इन अँड आउट मला माहिती नाही, पण मी एक गोष्ट तुम्हाला खूप प्रांजळपणे कबूल करते की काल जेव्हा ते भेटले या देशाच्या गृहमंत्र्यांना मला थोडंसं वाईट वाटलं। याचं कारण असं की ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झाले ते मी मान्य करते, पण आरोप तर झाले आणि ह्याच सरकारने त्यांचा राजीनामा घेतला। त्याच्यामुळे काहीतरी तथ्य असल्याशिवाय कसा सरकार राजीनामा घेईल। आणि काल संतोष भाऊंना चाही मला मेसेज आला, मीही त्यांना फोन केला। संतोष भाऊ काल संतोष भाऊंची सगळी फॅमिली ही अस्वस्थ होती। काल मी देशमुख कुटुंबांशीही बोलले, मी मुंडे कुटुंबांशीही बोलले आणि मला असं वाटलं की 1 वर्ष झालं आणि तुम्हाला आठवत असेल की अजितदादा पवार जेव्हा बीडला गेले होते 1 वर्ष झालं संतोष भाऊंना गेल्यानंतर, तेव्हा त्यांची लेक काय म्हणली होती की दादा 1 वर्ष झालं माझ्या वडिलांना जाऊन अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही। आणि अजितदादांनी तिला शब्द दिला होता जे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं होतं की तू काळजी करू नकोस, तुझ्या वडिलांना आणि तुझ्या कुटुंबाला मी न्याय देईन। आणि ह्या पार्श्वभूमीवर मला खरं तर आश्चर्य वाटलं की अमित भाईंनीही त्यांना भेट कशी दिली, काय कारण झालं माहिती नाही। ते म्हणले विकासाचं कामं। मला आश्चर्य वाटते की या देशाच्या होम मिनिस्टरकडे काय विकासाच्या कामाचं असेल आणि त्यांचंच सरकार आहे ना, मग त्यांच्या सरकारची कामं जर महाराष्ट्रात एका सत्तेत असलेल्या आमदाराची होत नसतील आणि त्या सत्तेत असलेल्या आमदारांना दिल्लीला कामं करायला येत असेल तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे ना। म्हणजे 2 गोष्टी आहेत की ज्यांच्यावर आरोप झालेत, ज्यांच्यावर तुम्ही राजीनामा दिला तो एक मुद्दा, हा एक मुद्दा। त्याच्यामुळे मला दुःख वाटलं। आता शेवटी एक लोकशाही आहे, प्रत्येकाला कुणालाही भेटायचा आहे, त्यांचा अधिकार आहे, पण ज्याच्यावर आरोप झालेले आहेत, संतोष भाऊची हत्या च्या मागच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्याच सरकारने गेल्या अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य अयोग्य आहे। आणि हे मी राजकीय म्हणत नाही, हे मन आहे, या मनातल्या गोष्टी आहेत। मी दुखावले गेले, मला वाईट वाटलं की अरे असं कसं झालं। ज्या अमित भाईंकडे आम्ही अधिकाराने न्याय मागायला गेलो संतोष देशमुखांसाठी, त्याच अमित भाईंनी आज जी वेळ धनंजय मुंडेंना दिली ती का दिली असावी असं मनात खूप अस्वस्थ आणि दुःख आहे। हा एक भाग झाला। आणि दुसरा भाग, धनंजय मुंडे असं म्हणाले की मी कामासाठी त्यांना भेटलो। तुम्ही सत्तेमधले आहात, सत्तेमधला आमदाराचं काम जर होत नसेल राज्यामध्ये तर हे चिंताजनक नाहीये। सत्तेमधल्या आमदाराला कामांसाठी जर दिल्लीला येऊन माननीय होम मिनिस्टरांना भेटत असेल, आणि होम मिनिस्टर आणि सहकार तीच अमित भाईंकडे 2 विषय आहेत। होम मिनिस्ट्रीतलं यांचं काय काम, होम मिनिस्टरकडे आरोप तर तुमच्यावरच झाले, मग तुम्ही कसं काय होम मिनिस्टरला भेटता, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा की सहकार मधला असेल तर सहकार मधलं कुठलं काम आहे, मग तुमच्याच पक्षाचा मंत्री आहे ना। महाराष्ट्रामधला सहकार मंत्री कुणाच्या पक्षाचा आहे? धनंजय मुंडेंच्या पक्षाचा आहे, महाराष्ट्रामधला। तर जर सहकारचं काम असेल तर मग तुमचे सहकार मंत्री काय करतायत? तुमच्या आमदाराला कशाला यावं लागतंय दिल्लीला? मग तुमचा सहकार मंत्री काय करतोय महाराष्ट्रात? आणि होम मिनिस्ट्रीचं काम असेल तर हे चिंताजनक आहे, कारण का होम मिनिस्ट्रीनीच वाल्मिक कराडला अटक केलेली आहे। वाल्मिक कराडनीच षडयंत्र केले आणि त्याच्या मागे एक अदृश्य शक्ती कोण होती? संतोष भाऊंचा खून झाला तेव्हा कुठल्या नेत्याचे फोन आले हे मी म्हणत नाहीये, तुमच्या चॅनलवर आणि माननीय मुख्यमंत्र्यांनीच सगळ्यांना सांगितलेलं आहे। उज्ज्वल निकमांचे आग्रह होता, त्यांनी केस केले, ते व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेत। अस्वस्थ म्हणजे इतकी माणुसकी नाहीये का? एवढं गलिच्छ गोष्टी कृती संतोष भाऊच्या हत्येच्या वेळी झाली। आणि मी तुम्हाला शब्द देते, काल मी संतोष भाऊंच्या कुटुंबालाही सांगितलं ही लढाई तुमची एकट्याची नाही। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।